हे आमचं कॉलेज आणि हा सचिन. हा घरातून वेळेत निघतो, पण ज्योतीच्या घराजवळ आलं की याचं इंजिनच बंद पडतं. आणि हो, याचं एक म्हणणं आहे, कॉलेजला जाईल तर ज्योतीसोबतच. आणि हो, हे आमचे सर. विद्यार्थी मित्र हो, आपण आज पाठ पाहणार आहोत, आदर्शाच्या शोधात. आठवू का सर? या राजे, तुमचीच वाट पाहत होतो. आई शपथ सर. अरे गाडी महिन्यात बिघडली जेवढे होती. दिवस असतात तेवढी सर, तुझी सर, कारणं नाही. असतात नेहमीच. सर, नाही सर. ए सरक. सरांच्या मारापेक्षा सरांच्या शब्दांनाच मुलं खूप घाबरतात. या बसा बसा बसा. हा या. आणि हा कृष्णा. हाय. जन्म कृष्णाष्टमीचा. हा रोज कॉलेजमध्ये एकातरी गवळणीची छेड काढतो. हे बघ कृष्णा, मी तुला शेवटचं सांगतेय, पुन्हा जर माझ्या नादाला लागलास ना तर मी माझ्या भावाला नाव सांगेन. 11 मुल्कों के बहनों के भाई एक कृष्णा का इंतजार कर रहे हैं, लेकिन कृष्णा को पकड़ना मुमकिन ही नहीं, नामुमकिन है. चल निघ. चल जा. आणि ही पूजा, माझी पूजा. आणि हो, मीच तो वकील. कॉलेजमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम एक काम नियमित असायचं, माझी आणि पूजाची अटेंडन्सवर न चुकता सही करणे. चल ना सर, याच्यात जाऊन येऊ. थांब ना जरा, सही करू दे. काय राव. अरे ती पूजा बघ ना कशी रागाने पाहते. अरे हात सगळा तुझ्या सहीचा परिणाम आहे. हो रे, आज मी एकाच पेनाने 2 सह्या केल्यात. केली ना आता, खा मग मार. ए विकी, थांब. हां बोल. तू स्वतःला काय समजतोस? तू रोज माझ्या नावासमोर सही करतोस. काही पण नको बोलूस पूजा. पुन्हा जर असं केलंस तर मी सरांना नाव सांगेल तुझं. मूर्ख कुठला. आज पहिल्यांदा बोलली माझ्याशी. विके सोडून आला रे मला तू. लय आनंदात दिसतोय. अरे पूजा पहिल्यांदा माझ्याशी बोलली. अरे तू तिच्यावर प्रेम करतो, पण ती पण तुझ्यावर प्रेम करते. छे, काय पण बोलू नकोस यार. बच्चों, आज हम पढ़ेंगे व्याकरण. जैसे कि कल हमने पढ़ा था. बिचारा खूप साधा भोळा आहे, पण मनाने खूप चांगला आहे. आज हम पढ़ेंगे मुहावरे. चकित होने का मतलब क्या होता है? हैरान होना. ओके, ठीक है. हिदायत देना. निर्देश देना. गुड, वेरी गुड. धक धक सा रह जाना. चुप बैठो. क्यों हंस रहे हो इतना? क्या हुआ? कृष्णा, खड़े हो जाओ. सॉरी मैडम. विकी, तुम भी खड़े हो जाओ. सॉरी मॅडम. और सचिन, तुम भी. सॉरी मैडम. निकलो, क्लास से बाहर निकलो. सॉरी मैडम. सॉरी. पढ़ाई में ध्यान कम और फालतू बातों में ज्यादा. निकलो, क्लास से बाहर निकलो भी. खुद को पढ़ाई भी नहीं करनी है और दूसरों को भी नहीं करनी देनी. चलो
निकलो बाहर. चला जाऊ द्या. बच्चों चलो अब हम पढ़ेंगे समानार्थी शब्द. कृष्णा किती चांगला आहे ना. अगं असं का बोलतेस. बघ ना, तो खूप मनापासून प्रेम करणारा मुलगा आहे, पण त्याला अजून तशी मुलगी मिळालीच नाहीये. अगं हो, तो खूप चांगला मुलगा आहे, पण खोडं खूप करतो. हो ना अगं. कृष्णा, तू असं का वागतोस? तुला कळत नाही का? अगं ज्योती, मला पण वाटतं आपण कुणावर तरी प्रेम करावं. मग का करत नाहीस? माझ्यावर कोण प्रेम करणार. माझ्याशी लग्न करशील? काय मस्करी करते ज्योती. हे आय लव्ह यू कृष्णा. खरंच तू मला खूप आवडतोस. काय बोलते ज्योती. मग आधी का नाही सांगितलंस तू. ऐक, चल चल आपण जाऊया. काय ज्योती, अगोदर तरी बोलायचं ना. आज अचानक असं मला धक्काच बसल्यासारखं वाटतंय. चल. विकी ऐक ना, हा बोल ना पूजा. तू नगरच्या पाथर्डीचा ना. हो. अरे माझी मावशी तिथेच राहते. हो आणि का? माझ्या MSCITच्या पेपरचा नंबर पण तिथेच लागलाय. बरं बरं. मला तिथली काहीच माहीत नाहीये. तू मला मदत करशील. हो, दाखव रिसिट. मी रिसिट आणायला विसरली आहे. मला तू तुझा नंबर दे, मी तुला फोन करून सांगते. ठीक आहे, घे ना. 917. 917. थँक्यू. नो इट्स ओके. बाय. बाय. अगं तुझं ते SPचं नोटबुक माझ्याकडेच राहिले. मी तुला उद्या आणून देईल ते. हो चालेल. चालेल पूजा, ना. काय हाय. कुठल्या गडबडीत असतेस? फोन घरी विसरून आलीस. थँक्यू दादा. हा घे. वेलकम. बाय द वे दादा, ही माझी फ्रेंड ज्योती. हाय ज्योती. हाय, काय करता तुम्ही? अगं तो आर्मीमध्ये असतो. हो का? चल बाय नव्हे, मला निघायचंय. बाय येऊ बाय मी? दादा. बाय. 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 बालाजी, एक कटिंग आणि एक सिगरेट. माचीच दे जरा. हा इकडे. आणि आपला एक रेग्युलर कटिंग जा. अरे कॉलेजमध्ये काय लपडं चाललंय तुला माहिती आहे का. कोणाचं रे? पूजा आणि विकीचं नाही का, त्यांचं लपडं चालू आहे. हो, कट्टा गँगच तशी आहे. पूजा आणि विकी दोघे पण तसेच आहेत. सोड रे. ए हे गप्पे. ए दादा, आई. आधी स्वतःची बहीण बघायची आणि मग लोकांना बोलायचं. माझ्या बहिणीवर माझा विश्वास आहे. तुमच्यासारख्या फालतू मुलांच्या नादी नाही लागणार ती. चल निघ. चल रे. आरती, पूजा आली वाटते. दरवाजा उघड. हाय. दादा काय करतोयस. दिसत नाही? पेपर वाचतोय. तुझे आणि त्या विकीचे काय चालले? काय चाललंय म्हणजे. म्हणजे तुम्हा दोघांविषयी खूप बाहेर ऐकून आहे मी. अरे दादा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. विकी आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. मैत्रीपर्यंत ठीक आहे. जर काय पुढे काय असेल ना, तर विकी खूप मार खायला माझा. त्याला खूप मारेल ना मी, लक्षात ठेव. दादा खरंच आम्ही खूप चांगले मित्र आहोत. ठीक आहे. कॉलेज आणि घर, घर आणि कॉलेज हे लक्षात ठेव. तू काळजी नको करूस. ठीक आहे, चल आता आपण जेवण करूया. हो चल दादा. काय व्हायचं मलाच कळायचं नाही. आमच्या मैत्रीचं
प्रेमात रूपांतर कधी झालं कळालंच नाही. तिला पाहिलं की मनात धुडधुड आणि घाम फुटायचा मला. सुरुवातीला नकोसा वाटणारा विकी आता हवा हवासा वाटू लागला होता. तिला पाहायला मन एकदम बेचैन व्हायचं. साला प्रेमच असं असतं. त्याचं ते बोलणं वागणं मनात घर करून गेलं होतं. खरंच मिस यू विकी. मैत्रीमध्ये खंत होती ती फक्त कृष्णाचीच. कारण नेहमीच खोड्या करणारा कृष्णा आता अगदी दिसेनासाच झाला होता. हे बघ हे ज्योती, पेपर उरकून लगेच बाहेर ये आणि मला फोन कर झाल्यावर. ठीक आहे. चल येतो. ज्योती, तो आत्ता तुझ्याशी बाहेर बोलत होता तो कोण होता? माझे मिस्टर होते. काय डोळे झाकून लग्न केली होतीस का? बाबांनी त्यांना माझ्यासाठी पसंत केले. मग कृष्णाचं काय? त्याला काय बोलली तू? माझं लग्न झाल्यापासून कृष्णा मला भेटलाच नाही. आता आपण कृष्णाच्या घरी जाऊ, कारण कृष्णा पण बरेच दिवस झालं कॉलेजमध्ये आलं नाही. हो चालेल. घ्या पाणी घ्या. काका कृष्णा कुठे आहे? कृष्ण लाडा नवसन वाढलेलं पोरग. काय म्हणून दिलं नाही त्याला? मोबाईल द्या, मोबाईल दिला. गाडी मागितली, गाडी दिली. 1 महिना झाले पोरग माझं कुठे गेलं, पण काहीच पत्ता नाही. कृष्णा पण काका कृष्णा काय माहित नाही रे. कुठंच पत्ता लागत नाही. तुम्ही कशा आहे? काय ना तुम्हाला? नाही, नको. काय घेऊ? येतो आम्ही. घ्या, काळजी घ्या. हो, तुम्ही पण काळजी घ्या. हाय. किती वेळेस वेड्यासारखी वाट पाहायची? हाय. अरे घरी काय कारण सांगणार होते? मैत्रिणीकडे अभ्यासाला आली असं सांगून आली. बरं असू दे, बस. हा विकी बोल, का बोलवलं होतंस? पूजा, काल आपण कृष्णाच्या घरी गेलो होतो. मग पूजा, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. विकी मला पण तू आवडतोस, पण आवडणं आणि लग्न करणं यात खूप फरक आहे. हो पूजा, बरोबर आहे तुझं. माझं नेहमी तुझ्यावर प्रेम असेल. आपण मित्र म्हणून चांगले राहू. मिस यू पूजा. ठीक आहे विकी, बाय. विचारलं पण तेव्हा मी नाही म्हणाले. हो तरी कसं म्हणणार, कारण योग्य निर्णय घेण्याची ती वेळच नव्हती आणि आमचं वयही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाच पाहिजे. असं हे प्रेम. म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं. मी तर म्हणेन प्रेम 100% अपंग असतं. म्हणून तर याच्या हाकेला साथ देता येत नाही आणि अश्रू दिसत नाही. मनातल्या भावना तर दूरच. अशाच या प्रेमात आजची तरुण पिढी पुरती वाहत चालली आहे आणि पर्यायानं
स्वतःचे सुंदर आयुष्य स्वतःच्या हातानेच कुरूप बनवत आहे. कधी थांबणार हे? काही असेच चालत राहणार? खरंच माझी चूक झाली. मी तिच्याशिवाय सुद्धा जगू शकलो असतो. दुसरी एखादी ज्योती माझ्या आयुष्यात आली असती. उगाच मी माझा जीव दिला. माझ्यानंतर माझ्या आईवडिलांचं काय, यांचा मी विचार करायला हवा होता. देवा, मला माफ कर. मी उगाच सुंदर आयुष्याला पूर्ण विराम दिला. कधी मंद हवेची झुळूक, तर कधी ग्रीष्मातली बरसात वाटायची असतो. कधी फुललेला गुलाब, तर कधी अचानकच कोमेजलेली कळी वाटायची असतो. कधी हवी हवीशी गोष्ट तुला नकोशी वाटायची, कधी नकोशी वाटणारी गोष्ट तुला पुन्हा आवडायची. कधी मी पण आवडायचो तुला, तर कधी माझा वेडेपणा. पण शेवटी तुझी आवड बदलली आणि तुझी निवड सुद्धा.